आज आपण केळ्याचे शिकरण बघणार आहोत। त्यासाठी मी केळं, काजू बदाम पूड, हिरवी वेलची आणि साखर घेतली आहे आणि तसेच दूध घेतले आहे। इथे मी पहिले केळाचे वरचं कवर काढून घेणार आहे। मी इथे तुम्ही पिकलेली केळेही घेऊ शकता किंवा नॉर्मल केळेही घेऊ शकता। त्यामुळे मी इथे नॉर्मल केळे घेतलेले आहे। आता मी याचे तिन्ही केळांचे वरचे कवर काढून घेत आहे। ही रेसिपी बऱ्याच जणांना आवडते, त्यामुळे शिकरण हे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केलं जाते। तर मी याचे आता पहिले छोटे छोटे असे गोल आकारात एका प्लेटमध्ये काप करून घेणार आहे। काप बारीकही करू शकता, जाडही करू शकता। तर तुम्ही बघू शकत आहात की मी असे गोल गोल जाड बारीक असे काप करत आहे। त्यानंतर मी एक वाटी घेतली होती, त्यामध्ये मी हे केळाचे काप टाकले आणि दूध टाकते। तुम्ही दूध शेवटी पण टाकू शकता, अगोदर पण टाकू शकता। मी पहिले दूध टाकून घेतलं, त्यानंतर मी साखर टाकत आहे। इथे तुम्ही बघत आहात साखर आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो। मी छोटी वाटी घेतली होती। त्यानंतर मी इथे हिरवी वेलचीची पूड टाकत आहे आणि आता मी वरतून काजू बदामचे काप टाकत आहे। कोणी पावडरही ड्रायफ्रूट्स घालू शकतात। आता मी हे सर्व असं चमच्यानी याच्याने एकजीव करून घेणार आहे। आता तुम्ही बघू